श्री मंगलाचरण. मानवी कर्तव्याचे पालन. कर्तव्याचे पालन म्हणजे श्री मंगलाचरण. परमेश्वराचे स्मरण व प्रासादिक निरूपणाचे श्रवण म्हणजे मंगलाचरण. श्री सद्गुरू चरित्र, श्रीमद दासबोध, श्रीमानाचे श्लोक, श्री सद्गुरू दत्तव्रत पूजा व कथा या 4 भागांचे निरूपण श्रवण केल्यानेच मानवी नीतिमूल्याची जागृती व जोपासना होईल. कायिक, वाचिक, आर्थिक व मानसिक या 4ही बाजू बांधल्या जातील. आत्मिक बलाची प्राप्ती होईल व मानव 4ही पुरुषार्थात उत्तम असा पुरुषोत्तम होईल. या 4ही ग्रंथाचे निरूपण श्रवण अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ह्या ग्रंथाची विभागणी ज्ञान, कर्म, उपासना या त्रिहीत केली आहे. यातील विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रत्येक ग्रंथांची सुरुवात मंगलाचरणाने केली आहे. म्हणून मंगलाचरण म्हणजे काय हे प्रथम समजावून घेऊया. देवाचेने प्रसन्नपणे जे जे घडे लागे बोलणे, ते ते अत्यंत श्लाघ्यवाने. या नाव प्रासादिक त्याच्या भक्तीचे कौतुक, तया नाव प्रासादिक सहज बोलता विवेक प्रगट होय. आपल्याला आचरणात मांगल्य पवित्र येण्यासाठी, अंतरशुद्धी होण्यासाठी प्रासादिक निरूपण अत्यावश्यक आहे. कारण जन्म जायते अज्ञान, संस्कारज्ञान उच्यते. यासाठी श्रीसेवा दास्य भक्तीतून मांगल्य प्राप्त होईल. याचाच अर्थ उपासनेचा मोठा आश्रय प्राप्त झाल्याशी कुणीही शुद्ध पवित्र मंगल होणार नाही. जन्माला येताना प्रत्येकजण सोबत अनेक ऋणे घेऊन आला आहे. ही ऋणे म्हणजे मातृऋण, पितृऋण, कुलऋण, गोत्रऋण, आप्तेष्ट ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण अशी कित्येक ऋणे त्यांच्या डोक्यावर आहेत. त्यातून याच जन्मी मुक्त व्हायचे आहे. आता ही ऋणे फेडायची तर प्रत्यक्ष त्या ऋणाचे स्मरण हवे व ती फेडायची पात्रताही हवी. ही पात्रता प्राप्त होण्यासाठी मानवी नीतिमूल्याची जोपासना करायला हवी. त्यातील विनय, नम्रता हवी आणि यासाठी श्रवण, मनन, निधिध्यास या त्रिणी संगमावर नित्यस्नान घडायला हवे. म्हणजे शेवटपर्यंत श्रीसेवा दास्यभक्तीमध्ये राहायला हवे आणि यात श्रीगणेशा बालपणापासून व्हायला हवा. असे झाले तरच ही ऋणे फेडता येतील, अन्यथा नाही. परमेश्वराने मनुष्याला उत्तम देहाचे रूपाने बहुमूल्य ठेवा दिला आहे व या ऋणातून मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी याच जन्मी दिली आहे. मात्र या संधीचा उत्तम लाभ उपासनेतून उठवायला पाहिजे. इंद्रियांना श्रवण वलनात आतापासून लागले पाहिजे, कारण मनुष्याचे सर्वतोपरी कल्याण श्रवणातूनच आहे. असा श्रवणाचा अधिकार आहे. श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती, श्रवणे पाविजे निवृत्ती अचल पद, श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयांची, श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होय दृढबुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची. म्हणून श्री समर्थांनी परकट इशारा दिला आहे. जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कायचा हो परमार्थ. मागे केले तुतके व्यर्थ, श्रवणे विण होय. यासाठी आत्तापासून सावध राहिलो तरच मदभाग्य आतासी आले. परंतु बघूनही जाणितले ऐसे होणार नाही. म्हणून बहुत जन्माचा शेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चुकट नीती नाही. याचाच अर्थ परमेश्वराला मनुष्याकडून काय अपेक्षित आहे. आयुष्य हेची रत्नपेटी, त्या माझी भजन रत्ने घुमटी, ईश्वरी अर्पून या लुटी आनंदाची करावी, अशी श्री समर्थ आज्ञाच आहे. वरील 4 ग्रंथाची नियमित श्रवण घडले, नित्य उपासना, सद्विचार, आचार याचे महत्त्व ओळखून मनुष्य आत्मबुद्धीकडे आला तरच त्याच्या जीवनाकडे सार्थकता होईल. कारण अनंत जन्मीचे पुण्य जोडे, तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा तोडे अनुभवासी. याचसाठी भल्याने परमार्थी भरावे, शरीरसार्थकचे करावे, पूर्वजांस उद्धरावे हरिभक्ती करुणी. जे समर्थ कृपेने आताही तेच कार्य सर्व संतांच्या वाङ्मयावरील निरूपणाद्वारे सर्व थरातील तलागालांच्या स्त्री-पुरुषांना, आदिवासी गिरिजनांना, तसेच राष्ट्राचे भावी आधारस्तंभ जी लहान मुले यांनाही बालसंस्कार
मार्गदर्शनाद्वारे अज्ञानमूलम हरणम या उक्तीनुसार अज्ञान, कुकर्म, कुविचार, कुसंग याचे अंतःकरण मन बुद्धीवरील पगडा झुगारून रंजल्या गांजल्यांना जवळ करण्याचे, त्यांना धीर देण्याचे, त्यांना डलमलीत झालेला आत्मविश्वास उभा करण्याचे कार्य श्री समर्थ प्रासादिक आध्यात्मिक सेवा समिती रेवदंडा येथे अखंड चालू आहे. हेतू हाच की मानवी नीतिमूल्याची जोपासना व्हावी, राष्ट्रीय एकात्मता टिकावी व आत्मिक बलाची उन्नती व्हावी, वसुदैव कुटुंब अशी स्थिती प्राप्त व्हावी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अशा या विश्वव्यापक उपासनेला माझा कोटी कोटी प्रमाण. शुद्ध बीजापोटी फले रसाल घुमटी. बालपण एक ओले असते, त्यावर जे संस्कार आपण करू ते संस्कार त्याचा भावी काळ ठरविक असतात. हे वय सुसंस्कृत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच वयात जाणीवेतून श्रवण घडले तरच बालपण सुसंस्कृत होईल. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कळंक मतीचा जडो, विषय सर्वदा नवडे. सुसंगती लाभण्यासाठी जा सद्गुरूंशी शरण. सद्गुरूंमुळे आपल्याला श्रवणाचा लाभ होतो. त्यातून आपण अंतःकरणात सर्वविषयी प्रेमभाव जागृत होतो. आपली कर्तव्ये काय आहेत याची आपणाला ओळख होते. सद्गुरूविषयी सादर समर्पणाची भूमिका बालपणापासून निर्माण झाली की तो बालक आई वडिलांना आदरपूर्वक वागविल, गुरुजनांना आचार्यांना अनादर करणार नाही. आलेले अतिथी पाहुणे आपल्यापेक्षा वयाने मनाने वडीलधारी असणाऱ्या मंडळीला तो प्रेमाने जिंकेल. या वयातच हे संस्कार बालसंस्कार मार्गदर्शनाद्वारे स्वरूपात घडतात. मार्गदर्शन करणारा श्री सद्गुरू आहेत. बालपणावर विषयांचा पगडा एकदा बसला की त्यातून ते सद्गुण बाहेर पडणे मुश्किल. म्हणून सद्गुरूंची उपासना या वयातच झाली आणि सद्विचार व सदाचाराची बीजे या वयातच पेरली तर शुद्ध बीजापोटी फले रसाल घुमटी. पिंडामध्ये पेरणी सत्वगुणाची संवर्धनाची केली तर सत्वगुणी उत्तम गती प्रत्येकाला मिळणार हे निश्चितच आहे. आपल्याला जे जे सगुण भेटले ते भगवंत स्वरूप आहे. ही संकल्पना रुजवण्यासाठी बालवयात सद्बुद्धीची जागृती केली पाहिजे. सत्कर्म आचरणाचा पाया बालपणामध्ये याच वयात दृढ झाला तर या भावी काल ऐश्वर्यसंपन्न, नीतिसंपन्न, चारित्र्य संपन्न होणार आहे. यावर विश्वास ठेवून सद्गुरू आज्ञेने नित्यनेमाने उपासना करून आपले जीवन कृतकृत्य व कृतज्ञ भावाने श्री सद्गुरू सादर सप्रम करण्याची प्रतिज्ञा घेऊया. जय जय रघुवीर समर्थ.